मित्रांनो आपण डॅमच्या इथे पोहोचलोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आता 5 वाजलेत आणि आपण जायचं आहे इथून कोंडशी धरण बघायला. इथून 5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर छोटासा मित्रांनो हा व्हिडिओ बनवणार आहे, म्हणजे ब्लॉगच आहे हा. आणि नंतर आपण वरती जोगीवाडीला आंबे पाडायला जायचं आहे. तर असे सर्वजण मित्रांनो जमलेले. तिथं आर्यन वैभव आहे, कृष्णा, सनी, प्रसाद सुद्धा आहे. प्रसाद लास्ट ब्लॉगमध्ये नव्हता, तर या ब्लॉगमध्ये प्रसाद सुद्धा आहे. चला मित्रांनो पटापट आपण जाऊयात. सर पुढे चल, जाऊ दे. सर काय हे कोंडशीला जायचं आहे बाबा, कोंडशीला जायचं आहे. कोंडशीला चल चल. अशा प्रकारे आम्ही कोंडशी डॅमच्या इथे पोहोचलो. बघू शकतात हा मित्रांनो रस्ता आहे. खडीचा रस्ता असल्यामुळे मित्रांनो टेबल शीट वरती जात नाही. ती लोक गेलेत वरती, थांबलेत जाऊन. आपण पण जाऊयात. मस्त वाटतं मित्रांनो कोकणात आल्यावरती. चले काय होतंय रे. मित्रांनो आपण डॅमच्या इथे पोहोचलोय. हा मित्रांनो कोंडशी डॅम आहे, म्हणजे आपल्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावरतीच हा डॅम आहे कोंडशी. आणि आपल्या गावचा डॅम आहे तो वेगळा डॅम आहे, म्हणजे वासुळीचा डॅम वेगळा आहे आणि हा कोंडशीचा डॅम आहे. अशा प्रकारे मित्रांनो यावर्षी खूप उन्हाळा असल्यामुळे पाणी सर्व सुकलेलं आहे, एवढंच पाणी राहिले. आता पावसाळा चालू होईल. महिना अखेरचा दिवस आहे, आज 31 मे आहे. अशा प्रकारे हिरवळ इथून मित्रांनो पुढे पावसाळा चालू होतो, कारण की या भागात खूप पाऊस पडतो मोठ्या प्रमाणात. तुम्हाला मी दाखवले सुद्धा. मी जर कधी पावसाळ्यात आलो तर तुम्हाला नक्की इकडे व्हिडिओ शेअर करेन. आणि या भागाने सर्व तुम्हाला मी शेअर करतो.
मित्रांनो डॅम पासून खाली आल्यानंतर हे रामलिंग देवाचं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकतात. अशा प्रकारे मित्रांनो हे मंदिर आहे. खूप मित्रांनो छान मंदिर आहे. मंदिरात असल्यामुळे आपण आता आज जाऊ शकत नाही मित्रांनो. आणि हा आजूबाजूचा परिसर आहे मंदिराच्या. डॅम पासून मित्रांनो खाली स्टार्टिंगलाच मंदिर लागतं आणि ह्याच्यावरती डॅम आहे, कोंडुशी डॅम. चला कृष्णा बुवा. बघूया बघूया कसं लागते. गोड आहे का? हे कोण आंबा खात नाही हो. मित्र आंबा कोण खात नाही. हॅलो दूध काढतात दूध काढतात इकडे मार. अरे इकडं कुठं, इकडं मार की. चला भाऊ दाखवत तीन का आपण जायचं लांब. आता
आंबे लांब त्याला आंबूच आहे त्यावर्षी पुढे थांबू वर काय नाही त्याच्या नादा लागून मी आधीच नाही लावतो. अरे फोन नंबर फक्त घ्या. तर मित्रांनो कोंडुशी डॅम बघून झाल्यानंतर आपण जोगेवाडी या ठिकाणावरती आलोय म्हणजे आपल्या गावामध्ये. आणि हा जो मित्रांनो आंबा आहे ह्याला मागल्या वर्षी एवढे आंबे होते की आम्ही स्वतः मित्रांनो पाडून आंबे खाल्लेत, पण मी ब्लॉगमध्ये नव्हता घेतला ते सर्व. तर मित्रांनो यावर्षी झाडाला आंबे नाही आहेत, तुम्ही पाहू शकतात. आता आपण आहे जोगेवाडी या ठिकाणावरती. खूप मित्रांनो मस्त ठिकाण आहे, सफर आहे आणि हा आंबा आहे समोरच. खूप मित्रांनो मागल्या वर्षी एवढे आंबे होते की दगड मारला तर 2-3-4 आंबे सहज पडायचे पिकलेले. आणि यावर्षी आंबे नाही आहेत. आलो आपण आता जोगेवाडी या ठिकाणावरती. तर आता मित्रांनो आंबे नाही आहेत तर ब्लॉग पण पुढे वाढवण्यात काय अर्थ नाही आहे. आता वेळ आहे ब्लॉग करण्याची. तुम्हाला जर मित्रांनो हा ब्लॉग छोटासा आवडला असेल तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असंच मित्रांनो अजून व्हिडिओ येत राहतील. तो पण स्टे ट्यून. गुड बाय.